नमस्कार मित्रांनो, हे माझी 2.5-3 एकर शेती आहे मित्रांनो. मी कंपनीच्या बॅगा घेऊन हे अगोदर माझी शेती पेरली होती, परंतु कंपनीच्या ह्या भ्रष्ट कारभारामुळे आणि बोगस बियाणामुळे मी याच्यात खूप मोठ्या पद्धतीने थकलो आहे आणि आर्थिक संकटात गेलेलो आहे. हे माझे आता परत मजूर आणून मी परत कंपनीचंच बी घेतलं आणि काय आता देव जाणवते की ते निघते की नाही निघत. तर मित्रांनो, कंपनी आता पैसे घेऊन गरम झोपलेली आहे आणि आम्ही शेतकरी हे आता शेतामध्ये कष्ट करत आहोत आणि परत पेरणी करत आहोत. तर काका, या कंपनीवाल्याचं नेमकं काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटते असं? धरून हाणलं पाहिजे कंपनीवाले. तर बघा मित्रांनो, शेतकऱ्याचा काय आक्रोश आहे. या कंपनीवाल्याला धरून हाणलं पाहिजे, कारण यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. काका, तुमच्या मते काय वाटते, या कंपनीचं काय केलं पाहिजे? हाणायला पाहिजे. हा शेतकऱ्याचा संताप आहे. काका, तुमच्या मध्ये काय केलं पाहिजे? यार हाणायलाच पाहिजे त्याला दांड्यानं. बघा, कंपनी बद्दल या शेतकऱ्याचा डबल खर्च करून राहिले. खताची थैली यायनं 14,000 रुपये लावली. प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेले आहेत मित्रांनो. मार्केटमध्ये जासाल तर आमच्या सोयाबीनला काहीच किंमत राहिली नाही आणि दुकानात जर जासाल तर कंपनीचं बी हे 140-150 रुपये किलोनं विकल्या जात आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्याचा साठी आवाज उठवणारं कोणीच नाही. जर तुम्हाला माझं म्हणणं जर पटत असेल मित्रांनो, तर खूप पद्धतीनं हा व्हिडिओ शेअर करा आणि गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचला पाहिजे. तसंच शेतकऱ्याचं आजकाल कोणी वाली राहिलेलं नाही, कारण प्रत्येकाचं तोंड हे त्याचे पैशानं दाबून गपचाप केले जाते. घरची तूर निघली तर मार्केट मधलं जे बियाणं आणलं ते निघलं नाही, बोगस बियाणं निघलेलं आहे मित्रांनो. तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे राहा. धन्यवाद.